Good morning, friends. In this video, we are going to learn the synopsis of the novel Around the World in 80 Days. The synopsis means the theme of the given chapter in this book. Let us start from the first paragraph. As soon as the fog, Oda, and Pacified out arrive in Liverpool, Fix arrest Fogg and Phyllis is thrown in jail. Several hours later, though, Fix learns that another man was responsible for the bank robbery. He releases Fogg and who orders a special train. However, he arrives in London late, making everyone disappointed. As soon as Fogg or the Pacifists arrive in लिव्हरपूल, जेव्हा हे तिघे लिव्हरपूलला येतात, लगेच फिक्स अरेट्स फॉग की फिक्स फॉगला पकडतो. अँड फिलिस फॉग इज थ्रोन इन जेल आणि त्याला जेलमध्ये टाकण्यात येतं. सेव्हरल हवर्स लॅटर, काही तासानंतर, दो फिक्स लर्न्स दॅट, जेव्हा फिक्सला समजतं अनादर मॅन वॉज रिस्पॉन्सिबल फॉर द बँक रॉबरी, की दुसरा एक माणूस आहे की जो बँक रॉबरीसाठी जबाबदार आहे. अँड ही रिलीजेस फिलिस फॉग आणि तो फिलिस फॉगला सोडून देतो. हू ऑर्डर्स अ स्पेशल ट्रेन, की तो स्पेशल ट्रेनची ऑर्डरही देतो. हाऊ एव्हर, म्हणून ही अराइव्स इन लंडन लेट, तो लंडनला लेट पोहोचतो. अँड मेकिंग एव्हरी वन डिसअपॉइंटेड, आणि प्रत्येकाला तो निराश करतो. फिलिस फॉग अँड कंपनी आर नाऊ ब्रोक, हे सगळे दुखावलेले असतात. द रेडलाईन फॉर द वेजर बेट हॅज पास्ट, की पैंजेसाची असणारी जी कालमर्यादा आहे ती निघून गेलेली असते. देर इज नथिंग टू डू, काही करण्यासाठी नाही, बट गो होम अँड स्कोल्डेड, आणि घरी जातात आणि वैतागतात. पाऊट म्हणजे वैतागणे. फिलिस लॉक्स हिमसेल्फ इन हिज रूम, तर फिलिस फॉग हा स्वतःला त्या रूममध्ये लॉक करून घेतो. फॉर द फर्स्ट टाइम, पहिल्यांदा, अलाउज हिमसेल्फ टू बी सिरियसली डिप्रेस्ड, आणि पहिल्यांदा तो एवढा डिप्रेस झालेला आहे असं जाणवतं. ऑदा पासेपर्ट आउट आर सो वरीड, की ऑदा अ चार्मिंग वुमन हू गिव्स कंपनी टू फिलिस इन हिज होल जर्नी, की ऑदा की जिने संपूर्ण प्रवासामध्ये फिलिस फॉगच्या बरोबर प्रवास केलेला आहे, आणि पासेपर्ट आउट की जो त्याचा सहकारी आहे, हे दोघंही चिंताग्रस्त होतात. दे कॅनॉट ईट ऑर स्लीप, तर काही खातही नाही आणि झोपतही नाही. तर फॉलोइंग इव्हिनिंग, नंतरच्या दिवशी, फॉग ॲपोलोगायझेस टू ऑदा, की फॉग औदाची माफी मागतो. ॲपोलोगाइज म्हणजे माफी मागणे. फॉर बिंग अनेबल टू प्रोव्हाइड फॉर अर कम्फर्ट, की तो तिला कम्फर्ट देऊ शकत नाही, पुरवू शकत नाही, याबद्दल तिची माफी मागतो. ॲज अ रिझल्ट ऑफ लुझिंग द बेट, की पैन्स हरल्यामुळे, शी इन टर्न प्रपोजेस मॅरेज टू हिम, आणि या विरुद्ध शी प्रपोजेस मॅरेज टू हिम, की ती त्याच्यासमोर मॅरेजचा प्रस्ताव ठेवते. अँड ही जॉयफुली ॲग्रीज, तो आनंदाने स्वीकारतो. पासेपर्ट आउट इज सेंट टू एंगेज अ क्लर्जीमॅन, की पासेपर्ट की जो त्यांचा विश्वासू आहे तो क्लर्जीमनला भेटण्यासाठी जातो. ही रन्स ऑफ टू गेट अ रेवरंट टू मॅरी फॉग अँड ऑदा द नेक्स्ट डे, विच दे ऑल थिंक इज मंडे, की त्यांना सगळ्यांना वाटतं की उद्याचा दिवस हा मंडेचा आहे. वाईल रनिंग टू ग्रॅब द नेरेस्ट प्रीचर, की हा जो प्रीचरला शोधण्यासाठी गेल्यानंतर टू मॅरी फिलिस फॉग अँड ऑडा, पासेपर्ट फाइंड्स आउट दॅट इट इज ॲक्च्युली संडेज, आणि पासेपर्ट आउटला हे समजतं की आज रविवार आहे, सोमवार नाही, नॉट मंडे, लाईक द ग्रुप हॅज बीन थिंकिंग, हे सगळे विचार करतात त्यापेक्षा वेगळं. बाय ट्रॅव्हलिंग ईस्टवर्ड अराउंड द वर्ल्ड, की पूर्वेकडे प्रवास करताना फिलिस फॉग, मास्टर कॅल्क्युलेटर, ऑब्सेसिव्ह ऑर्गनायझर्स, हॅज फॉरगॉटन द टाईम, आणि हे सर्व वेळ विसरलेले आहे. अँड ही हॅज गेन बाय जर्निंग थ्रू ऑल दोज टाईम झोन्स, आणि या टाईम झोनमध्ये प्रवास करताना एक दिवस त्यांचा मिस झालेला असतो. He learns that their journey through the time zone had gained them a day
आणि ह्या टाईम झोनमध्ये प्रवास करताना त्यांना एक दिवस मिळालेला असतो. दॅट दे आर नॉट ॲट ऑल लेट, म्हणून ते उशिरा आलेले नाहीत असं समजतं. पासेपट आउट रेसेस होम, तो घाईघाई घरी येतो. ग्रॅब्स फिलसला घेतो बाय द कॉलर अँड शोज हिम इन टू अ कॅब, आणि एका कॅबमध्ये बसवतो अँड डिपॉझिट हिम ॲट द क्लब, आणि त्याला त्या क्लबच्या ठिकाणी सोडवतो. फिलिस प्रेझेंट्स हिमसेल्फ विथ मिनिट्स टू स्पेअर, आणि फिलिस त्या ठिकाणी एक मिनिट न वाया घालवता सगळ्यांच्या समोर जातो आणि इफेक्टिव्हली विन्स द बेट, आणि अखेरीस तो पेन्स जिंकतो. ही इज रिच वन्स मोर, आणि पुन्हा एकदा तो श्रीमंत बनतो. बट मोर इम्पॉर्टंट, ॲज ही सेज टू हिमसेल्फ, ही हॅज ओन द हर्ट ऑफ द चार्मिंग वुमन. In this way, we learn about the synopsis of the extract. This is the theme of the extract or synopsis of the given chapter, that we can get an idea about the journey from the Liverpool to London, how he get arrested at the hands of Fix, a detective, and when Fix learns that another man was responsible for the bank robbery, he was released, and Fix arranges a special train for him. And when he came to London, he learned that he has lost the wager, but and he locks himself in the room. And when Oda proposes him for the marriage. The next day, the passport out went to meet Reverend and the clergyman, and he learns that it was Sunday, not Monday, and he thought that there was a day remaining to win the wager, and at last they all went to the reform clubs and won the wager. In this way, we got a story about this chapter in the synopsis. I hope you will understand. Thank you very much.